नमस्कार. काय तुम्हाला माहीत आहे, शेकडो वर्षांपूर्वी संतांनी सांगितलेले विचार आजही आपल्या समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतात. रामकृष्ण हरी. आज आपण एका अशाच श्रेष्ठ संतवाणीचा अर्थ पाहणार आहोत, जो तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. व्हिडिओच्या शेवटी आम्ही या विचारांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगितले आहे, त्यामुळे शेवटपर्यंत सोबत राहा. लोककल्याणाच्या या कार्यात जोडले जाण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण जीवनाच्या एका अतिशय महत्त्वाच्या आणि नाजूक वळणावर उभे राहून स्वतःच्याच आयुष्याकडे मागे वळून पाहणार आहोत. आपण रोज सकाळी उठतो, कामाला लागतो, धावपळ करतो आणि रात्री थकून झोपतो. हे चक्र असंच अविरत चालू आहे. पण कधी आपण शांत बसून विचार केला आहे का, की या धावपळीत आपण नेमकं काय मिळवत आहोत? आपण खऱ्या अर्थाने आनंदी आहोत का? संत नरहरी सोनार यांनी आपल्या एका अत्यंत सुंदर आणि डोळ्यात अंजन घालणाऱ्या अभंगातून याच मानवी जीवनाचे वास्तव आपल्यासमोर मांडले आहे. माणसाचे आयुष्य कसे भरकटले आहे आणि त्याने खऱ्या समाधानासाठी काय केले पाहिजे, हे अत्यंत सोप्या भाषेत सांगताना ते आपल्याला अंतर्मुख करतात. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, काही करीना उपाय, दिवसे दिवस व्यर्थ जाय. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, या पहिल्या चरणात संत नरहरी सोनार आपल्या आयुष्यातील वेळेचे महत्त्व आणि आपली निष्क्रियता यावर बोट ठेवतात. आपण सर्वजण जाणतो की मानवी जन्म हा खूप भाग्याने मिळतो, पण आपण काय करतो? आपण स्वतःच्या खऱ्या कल्याणासाठी, आत्मिक शांतीसाठी किंवा ईश्वरी साधनेसाठी कोणताही जाणीवपूर्वक प्रयत्न करत नाही. आपल्या आयुष्यातील एक एक अमूल्य दिवस असाच हातातून वाळू निसटावी तसा निसटून जात आहे. भौतिक सुखांच्या मागे धावता धावता आपण आपला मूळ उद्देशच विसरून गेलो आहोत. उद्या करू, परवा करू या भ्रमात आपण जगतो आणि पाहता पाहता आयुष्याची संध्याकाळ कधी होते हे आपल्यालाच समजत नाही. कोणतीही सत्कर्मे न करता, भक्तीचा कोणताही मार्ग न शोधता आपण आपले हे सुंदर आयुष्य अगदी वाया घालवत आहोत. ही मोठी खंत या चरणातून व्यक्त होते. सामाजिक संदेश. मित्र हो, या पहिल्याच चरणात संतांनी मानवाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले आहे. आपण आजकाल फक्त विचार करत बसतो, चिंता करत बसतो, पण प्रत्यक्ष कृती मात्र काहीच करत नाही. उद्यापासून व्यायाम करू, पुढच्या महिन्यापासून नवीन कौशल्य शिकू असे म्हणत आपण नुसती चालढकल करतो. हा चरण आपल्याला सांगतो की नुसत्या पोकळ गप्पा मारून किंवा फक्त स्वप्ने पाहून काहीही साध्य होत नाही. वेळेचे महत्त्व ओळखून ठोस पावले उचलणे हाच प्रगतीचा एकमेव मार्ग आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपल्या आजूबाजूला अशी अनेक तरुण मुले दिसतात जे सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. ते रोज ठरवतात की आजपासून मोबाईल बाजूला ठेवून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करायचा किंवा स्वतःचा एखादा छोटा व्यवसाय सुरू करायचा. पण त्यांचा प्रत्येक दिवस फक्त रील्स बघण्यात आणि मित्रांसोबत गप्पा मारण्यात निघून जातो. महिने उलटतात, वर्षे उलटतात आणि शेवटी हातात काहीच उरत नाही. वय निघून गेल्यावर त्यांना नैराश्य येते. उपाय करण्याची वेळ निघून गेलेली असते, कारण त्यांनी अनमोल वेळ व्यर्थ घालवलेला असतो. कृतीविना मिळणारे हे अपयश आजच्या समाजातील सर्वात मोठे वास्तव आहे. दुसरा चरण, संसारी नाही समाधान, न चुकती जन्ममरण. भावार्थ विश्लेषण. या चरणात संतांनी संसाराचे अत्यंत वास्तववादी चित्र रेखाटले आहे. आपण आयुष्यभर ज्या संसारात सुख शोधत असतो, तिथे खरे समाधान कधीच मिळत नाही. आज एक इच्छा पूर्ण झाली की लगेच उद्या दुसरी इच्छा जन्म घेते. पैशाने, नात्यांनी, प्रतिष्ठेने आपण कितीही समृद्ध झालो तरी मनाची पोकळी कधीच भरून निघत नाही. हा संसार मृगजळासारखा आहे. दुरून पाहताना खूप छान वाटतो, पण जवळ गेले की हाती काहीच लागत नाही. आणि जोवर आपण या क्षणभंगूर सुखांच्या मोहात अडकलेले असतो, तोवर जन्म आणि मृत्यूचा हा अथांग फेरा कधीच चुकत नाही. पुन्हा पुन्हा जन्म घेणे आणि त्याच दुःखांच्या चक्रातून जाणे आपल्या वाट्याला येते. त्यामुळे या जगात कायमस्वरूपी समाधान शोधणे ही आपली सर्वात मोठी चूक आहे. हेच अढळ सत्य संत इथे पटवून देत आहेत. सामाजिक संदेश. या ओळीतून संतांनी भौतिक सुखांच्या मागे लागलेल्या आजच्या समाजाच्या मानसिकतेवर प्रहार केला आहे. आपण पैसा, मालमत्ता, गाड्या आणि दिखावा यामध्येच खरा आनंद शोधत आहोत. पण जितके जास्त मिळते तितकी हाव वाढत जाते. समाज केवळ पैशाच्या मागे धावत असल्यामुळे लोकांच्या आयुष्यातील शांतता आणि समाधान हरवले आहे. भौतिक सुखे तुम्हाला सुविधा देऊ शकतात, पण मानसिक समाधान नाही. हा अत्यंत महत्त्वाचा धडा यातून मिळतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या मोठ्या शहरातील IT कंपनीत काम करणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे उदाहरण घ्या. त्याच्याकडे महिन्याला लाखो रुपये पगार असतो, राहायला आलिशान फ्लॅट आणि दारात महागडी गाडी असते. पण हे सर्व मिळवण्यासाठी त्याने स्वतःच्या कुटुंबाला, स्वतःच्या आरोग्याला पूर्णपणे दुर्लक्षित केलेले असते. कामाच्या ताणामुळे त्याला रक्तदाब आणि मधुमेहासारखे आजार कमी वयात जडतात. पैसा भरपूर असूनही तो शांतपणे 2 घास खाऊ शकत नाही किंवा कुटुंबासोबत वेळ घालवू शकत नाही.
सगळं काही मिळवूनही त्याच्या वाट्याला आलेले हे असमाधान आपल्याला रोज पाहायला मिळते. पैशाच्या या अंध स्पर्धेत आपण खऱ्या सुखाला पारखे झालो आहोत. तिसरा चरण, शेण लोणी सोने कांसे, एक मोले विके कैसे, भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, हा चरण म्हणजे या अभंगाचा खरा गाभा आहे. इथे संत नरहरी सोनार यांनी समाजातील वैचारिक गोंधळावर एक अत्यंत मार्मिक आणि सुंदर दृष्टांत दिला आहे. ते विचारतात, शेण, लोणी, सोने आणि कथील या सर्व वस्तू एकाच भावाने कशा काय विकल्या जाऊ शकतात? जगात प्रत्येक गोष्टीचे एक विशिष्ट मूल्य असते. सोन्याचे मोल शेणाला आणि लोण्याचे मोल कथिलाला देता येत नाही. पण दुर्दैवाने आज माणसाची पारख करण्याची दृष्टीच हरवली आहे. समाजात खऱ्या आणि खोट्यामध्ये, चांगल्या आणि वाईटामध्ये, तसेच ज्ञानी आणि अज्ञानी माणसांमध्ये कोणताही फरक केला जात नाही. लोक खोट्या दिखाव्याला भुलून जातात आणि खऱ्या मूल्यांकडे दुर्लक्ष करतात. योग्य काय आणि अयोग्य काय यातील भेद ओळखण्याची विवेकबुद्धी जोवर आपल्यात येत नाही, तोवर आपल्या आयुष्याची अशीच फसवणूक होत राहणार आहे. सामाजिक संदेश. श्रोते हो, हा चरण आजच्या समाजव्यवस्थेवर सर्वात मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करतो. शेण, लोणी, सोने आणि कांस्य या सगळ्या वस्तूंची किंमत आणि महत्त्व वेगवेगळे आहे. त्या सगळ्या एकाच भावात कशा विकल्या जाऊ शकतात? याचाच अर्थ समाजाने गुणवत्तेची आणि योग्यतेची पारख करायला शिकले पाहिजे. जिथे प्रामाणिक माणसाला आणि भ्रष्ट माणसाला एकाच पारड्यात तोलले जाते, जिथे विद्वानाचा आणि गुंडाचा एकसारखाच सन्मान होतो, तो समाज कधीच प्रगती करू शकत नाही. चांगल्या आणि वाईट गोष्टींमधला फरक ओळखण्याची विवेकबुद्धी समाजाने जागृत ठेवली पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या सोशल मीडियाच्या युगातील हे एक अत्यंत ज्वलंत उदाहरण आहे. एकीकडे एखादा शास्त्रज्ञ, शिक्षक किंवा समाजसेवक आयुष्यभर लोकांच्या भल्यासाठी कष्ट करत असतो, पण त्याला समाजात फारशी ओळख किंवा आर्थिक स्थैर्य मिळत नाही. आणि दुसरीकडे फक्त उथळ आणि अर्थहीन व्हिडिओ बनवणारे लोक एका रात्रीत प्रसिद्ध होतात आणि लाखो रुपये कमावतात. समाज म्हणून आपण मनोरंजनाला आणि खऱ्या ज्ञानाला एकाच पातळीवर आणून ठेवले आहे. सोन्यासारख्या ज्ञानाची आणि शेणासारख्या उथळपणाची किंमत आपण एकच करत आहोत. ही गुणवत्तेची अवहेलना समाजासाठी अत्यंत घातक आहे. चौथा चरण, दुर्जन संग त्यागावा, संतसंग तो धरावा, भावार्थ विश्लेषण. मग या अज्ञानाच्या अंधारातून बाहेर पडायचा मार्ग कोणता? तर तो मार्ग संतांनी या चरणात अत्यंत सोप्या आणि स्पष्ट शब्दात सांगितला आहे. त्यांनी सुचवले आहे की आपल्या आयुष्यातील वाईट प्रवृत्तीच्या, स्वार्थी आणि नेहमी नकारात्मक विचार करणाऱ्या दुर्जन माणसांची सोबत आपण ताबडतोब सोडली पाहिजे. कारण चुकीच्या संगतीमुळे आपले विचार आणि आपले जीवन दोन्हीही रसातळाला जातात. याउलट आपण नेहमी सज्जन, ज्ञानी आणि संतांची संगत धरली पाहिजे. संतांचा सहवास म्हणजे एका शांत आणि शीतल छायेसारखा असतो, जिथे आपल्या मनातील सर्व गोंधळ दूर होतो. चांगल्या आणि सकारात्मक विचारांच्या लोकांसोबत राहिल्याने आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळते, आपली विवेकबुद्धी जागृत होते आणि खऱ्या समाधानाचा मार्ग सापडतो. सामाजिक संदेश. माणूस हा त्याच्या सभोवतालच्या वातावरणाचा आणि संगतीचा परिणाम असतो. तुम्ही कोणासोबत राहता यावर तुमचे भविष्य ठरते. वाईट विचार असणाऱ्या, व्यसनी आणि नकारात्मक लोकांच्या संगतीमुळे चांगले आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे अशा लोकांचा वेळीच त्याग करून जे लोक तुम्हाला प्रेरणा देतात, जे सकारात्मक विचार करतात आणि जे समाजाचे भले इच्छितात, अशा सज्जन लोकांच्या सहवासात राहायला हवे. हा अत्यंत स्पष्ट आणि थेट संदेश यातून मिळतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या होतकरू आणि हुशार विद्यार्थ्याचे उदाहरण घ्या. तो अभ्यासात अतिशय उत्तम असतो, पण महाविद्यालयात गेल्यावर त्याला व्यसनाधीन आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांची संगत लागते. थोडे दिवस मज्जा म्हणून सुरू झालेली ही संगत त्याला व्यसनाच्या गर्तेत ओढते आणि त्याचे संपूर्ण करिअर संपून जाते. याउलट एखादा सामान्य बुद्धिमत्तेचा विद्यार्थी जर वाचन करणाऱ्या, जिद्दी आणि ध्येयवादी मित्रांच्या गटात सामील झाला, तर तो त्यांच्या प्रेरणेने मोठी झेप घेतो आणि स्वतःचे आयुष्य घडवतो. माणसाची संगतच त्याचा उत्कर्ष किंवा विनाश ठरवत असते. पाचवा चरण, नरहरी जोडोनिया कर, उभा सेवे निरंतर, भावार्थ विश्लेषण. अभंगाच्या या शेवटच्या चरणात संत नरहरी सोनार अत्यंत नम्रतेने आपली भूमिका मांडतात. ते म्हणतात की या जगात खरा आधार फक्त ईश्वराचा आणि भक्तीचा आहे. म्हणूनच ते आपले दोन्ही हात जोडून परमेश्वराच्या चरणी निरंतर सेवेसाठी उभे आहेत. त्यांच्याकडे कसलाही अहंकार नाही. सर्व भौतिक मोहांचा त्याग करून संतांच्या शिकवणुकीवर चालत त्यांनी स्वतःला पूर्णपणे ईश्वरी सेवेत झोकून दिले आहे. हीच नम्रता आणि हीच शरणागती जर आपण आपल्या जीवनात आणली, तर नक्कीच आपले जीवन खऱ्या अर्थाने सार्थक होईल. सामाजिक संदेश. अंतिम चरणात संत नरहरी सोनार अत्यंत नम्रपणे हात जोडून सेवेसाठी उभे असल्याचे सांगतात. यातून समाजाला हा संदेश मिळतो की तुमच्याकडे कितीही पैसा, सत्ता किंवा ज्ञान असले तरी तुमच्या अंगी नम्रता असली पाहिजे.
अहंकार माणसाला संपवतो. समाजाप्रती कृतज्ञता बाळगून कोणतीही फळाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने सेवा करणे हेच खऱ्या आणि यशस्वी माणसाचे लक्षण आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांचे जीवन. स्वतः डॉक्टर असल्यामुळे ते शहरात राहून कोट्यवधी रुपये सहज कमवू शकले असते, पण त्यांनी आपला कोणताही अहंकार न जपता अत्यंत नम्रपणे गडचिरोलीच्या जंगलात जाऊन तिथल्या आदिवासी बांधवांची आणि मुक्या प्राण्यांची आयुष्यभर सेवा केली. कोणतीही प्रसिद्धीची हाव नसताना ते आजही दोन्ही हात जोडून समाजाच्या सेवेसाठी तत्पर आहेत. खरा मोठेपणा पैशात नसून अशा निर्लज सेवेत आणि नम्रतेत दडलेला असतो, हेच यातून सिद्ध होते. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. आजच्या तरुण पिढीला या अभंगातून जगण्याची एक अतिशय स्पष्ट आणि नवी दिशा मिळते. हा शेकडो वर्षांपूर्वीचा संदेश आजच्या आधुनिक काळात किती अचूक लागू पडतो हे आपण सविस्तर पाहूया. आजचा तरुण सोशल मीडिया, रील्स आणि अनावश्यक गोष्टींमध्ये आपला अत्यंत महत्त्वाचा काळ वाया घालवत आहे. काही करीना उपाय याचा अर्थ नुसते विचार करत बसणे आणि कृती न करणे. तरुणांनी नुसती मोठी स्वप्ने न पाहता ती सत्यात उतरवण्यासाठी आज आत्ता ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. गेलेली वेळ पुन्हा कधीच येत नाही, त्यामुळे तारुण्यातल्या प्रत्येक दिवसाचा योग्य वापर करिअर आणि व्यक्तिमत्व विकासासाठी करायला हवा. खऱ्या समाधानाचा शोध आणि मानसिक आरोग्य संसारी नाही. समाधान या ओळीतून तरुणांनी हे समजून घ्यायचे आहे की फक्त पैसा, महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे आणि सोशल मीडियावरील दिखावा यात खरे सुख नाही. आपण अनेकदा इतरांशी स्पर्धा करण्यात आपली मानसिक शांती गमावून बसतो. मानसिक आरोग्य आणि आंतरिक समाधान हे कोणत्याही भौतिक यशापेक्षा खूप मोठे आहे. योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्याची क्षमता. शेण लोणी सोने कांसे, एक मोले विके कैसे, हा आजच्या पिढीसाठी सर्वात मोठा आणि महत्त्वाचा धडा आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेली प्रत्येक माहिती खरी किंवा उपयुक्त नसते. खोटा दिखावा करणारे लोक आणि खरोखर ज्ञानी लोक यातला फरक तरुणांना ओळखता आला पाहिजे. जंक फूड आणि सकस आहार, निरुपयोगी वेब सिरीज आणि ज्ञान वाढवणारी पुस्तके यांना एकाच पारड्यात तोलता येणार नाही. आयुष्यात मौल्यवान काय आणि कचरा काय याची पारख करायला शिकणे अत्यंत आवश्यक आहे. दुर्जन संग त्यागावा, संत संग तो धरावा. तुम्ही ज्या 5 लोकांसोबत सर्वाधिक वेळ घालवता तसेच तुम्ही बनता. जर तुमचे मित्र व्यसनी, नकारात्मक विचार करणारे आणि आयुष्यात कोणतेही ध्येय नसलेले असतील तर तुमचाही विकास तिथेच थांबेल. म्हणून अशा नकारात्मक लोकांची संगत ताबडतोब सोडा. ज्यांच्याकडून काहीतरी नवीन शिकायला मिळेल, जे तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि मोठे स्वप्न पाहण्यासाठी प्रेरित करतील, अशा सकारात्मक लोकांच्या संगतीत राहा. शेवटच्या चरणात नम्रतेचा संदेश दडलेला आहे. तुम्ही आयुष्यात कितीही मोठे झालात, कितीही प्रचंड यश मिळवलेत, तरी तुमचे पाय नेहमी जमिनीवर असायला हवेत. आपल्या ज्ञानाचा आणि यशाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करण्याची भावना मनात कायम असली पाहिजे. संत नरहरी सोनार यांचा हा अभंग आजच्या भरकटलेल्या तरुणांसाठी एक उत्तम दीपस्तंभ आहे, जो त्यांना योग्य मार्ग दाखवतो. धन्यवाद. तर रसिक श्रोते हो, संत नरहरी सोनार यांचा हा अभंग आपल्याला जीवनाचे खरे मूल्य ओळखायला शिकवतो. वेळेचे महत्त्व समजून घेणे, चांगल्या माणसांची संगत धरणे आणि दिखाव्याच्या जगात खऱ्या मोत्यांची पारख करणे हाच सुखी आणि समाधानी जीवनाचा खरा मंत्र आहे. कधी कधी जग जिंकूनही मन हरलेलं असतं. अशावेळी संतांचा एखादा शब्द उभारी देऊन जातो. संतांची वाणी म्हणजे पांडुरंगाने आपल्याला लिहिलेली प्रेमपत्रंच आहेत. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून त्या सावळ्या विठ्ठलाच्या चरणांपर्यंत पोहोचण्याचा हा एक छोटासा सेतू. तुमची साथ म्हणजे माझ्यासाठी विठ्ठलाचा प्रसाद आहे. कमेंटमध्ये माऊली लिहून आपली भक्ती व्यक्त करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.